राष्ट्रीय कट आहे. आनंद दिघे हे कोणतेही नेते नव्हते, उपनेते नव्हते, ते फक्त ठाणे जिल्हा प्रमुख होते, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. शिवसैनिकांनी आंदोलन देखील केलेले आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? अरे संजय, भुंकणाऱ्या कुत्र्या, दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? तुझी योग्यता काय? आज तुला या भाषेत, आणि माझं मीडियाला आव्हान आहे की ह्या भाषेतलीच प्रतिक्रिया तुम्ही दाखवा. भुंकणाऱ्या कुत्र्या, तुझी योग्यता आहे का? या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुला कशात वाचवलेलं आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही? तू धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पात्रता पाहतो. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पितृतुल्य मानायचे, आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आपला सगळ्यात लाडका शिष्य म्हणून त्यांना मानायचे. तू दिघे साहेबांची योग्यता काढतो. एक जिल्हा प्रमुख होते, अरे त्यांनी ठरवलं असतं ना, ते आमदारी झाले असते आणि खासदारी झाले असते आणि मंत्री झाले असते. त्यांनी लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना नेते बनवलं, आमदार बनवलं आणि खासदार बनवलं. तुझी योग्यता काय रे? अरे तू राहतो त्या ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस. मागच्या दाराने, अरे आमच्या आमदारांच्या जीवावर, आमच्या माणसांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास. तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर टीका करायची? तोंड सांभाळून बोल. तू आतापर्यंत दिघे साहेबांचा नेहमी दुस्वास केलायस, नेहमी त्यांना पाण्यात बघितलंयस. तुझ्या एका मुलाखतीमुळे आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांना टाळा लागलेला आहे, हे आम्ही विसरणार नाही. तोंड सांभाळून बोल. पुन्हा एकदा तुला आम्ही इशारा देतोय, नाही तर तुझी योग्यता, तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल. तेवढं लक्षात ठेव. सर, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व शिवसैनिकांचं श्रद्धास्थान मानलं जातं धर्मवीर आनंद दिघे साहेब. मात्र आता अजूनही अद्याप उभाटाकडून कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्याबद्दल ठाणे जिल्ह्यातील उभाटाच्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत तुम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो लावू नका. आणि ते लाचार झालेले नेते आहेत. त्यांना जर धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जर कळकळ असेल, त्यांच्याबद्दल जर रिस्पेक्ट असेल, मग त्याचं आव्हान आहे मला, हे जे उभाटाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ना, त्यांनी संजय राऊत यांचा निषेध करावा तुमच्यात जर हिंमत असेल तर. नाहीतर तुम्हाला ही ठाणे शहरातील, ठाणे जिल्ह्यातील नव्हे, महाराष्ट्रातील जनता उभाटाच्या नेत्यांना ठाण्यात फिरून देणार नाही. त्यांना सुद्धा इशारा देतोय आम्ही. नंतर जर आमची जनता, दिघे साहेब प्रेमी जर तुमच्या मागे जर लागले ना, आम्हाला तुम्ही नेपाळचं उदाहरण देताय. आता तुम्हाला आम्ही सांगतो, जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानणारे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि तुमची पळताभुई थोडी होईल, हे लक्षात ठेवा. आणि खरोखरच जर तुम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य असाल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा. तुमच्यात हिंमत असेल तर, तुम्ही जर दिघे साहेबांना बाप मानत असाल ना, तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा. तुमच्यात हिंमत असेल तर. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आनंद दिघे यांना कुठेतरी फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित करण्याचा हे राजकारण आहे का असं? हे बघा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना नेहमी यांनी पाण्यात पाहिलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा नेहमी अपमान केला. त्यांना एवढा प्रचंड असा मानसिक त्रास द्यायची ही लोक. त्यांचं जिल्हा प्रमुख पद सुद्धा काढायच्या मागे लागलेले. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे, त्यांना आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देणार होतो, परंतु यांनीच, या लोकांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला देऊन दिलं नाहीये. एवढा राग दिघे साहेब गेल्यानंतरही यांच्या मनात होता. फक्त ठाण्यात आल्यानंतर केवळ त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचे जे नाटक करतात
ते उभाटाचे जे काय ठाण्यातले जे काय आहेत ना उरले सुरलेले, यांनी लक्षात ठेवा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा इतिहास, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं काम हे पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सुरू आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाच्या बाहेर जे घेऊन जाण्याचं काम आहे ते केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आज सचिवालयामध्ये, आज मंत्रालयामध्ये आज दिघे साहेबांचा जेव्हा फोटो लागला जातो ना, तेव्हा आम्ही दिघे साहेब प्रेमी लोकांचं ऊर भरून येतं आणि संजयासारख्या कुत्र्यांची आज मान खाली जाते. ठाण्यातील जनता नाही, महाराष्ट्रातील जनता यांना त्यांची योग्य ती जागा दाखवेल.